नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या द कोहिनूर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी. मित्रो, आपण व्हॉइस या पार्टला टॉपिक धरून आपण PIQ ॲनालिसिसला सुरुवात केलेली आहे. त्याचे 2 पार्ट आपण ऑलरेडी संपवलेले आहेत. त्याचा आता पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. ओके, तर बघूया याचे PIQ. सो आपला पहिला प्रश्न या स्क्रीनवरती आहे, वाचूया. पहिला पेन सिलेक्ट करून घेऊया. ओके, डन. येस येस. सो आयडेंटिफाय दी सेंटेन्स रिटन इन करेक्ट पॅसिव्ह वॉइस. म्हणजे आपल्याला काही सेंटेन्स दिलेत, त्यातला करेक्ट पॅसिव्ह वॉइसचा सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायला सांगितलेले आहे. कधी आला प्रश्न? STI 2018 या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे मित्रो. लेट दॅट बुक बी ब्राउट. लेटची रचना असली आणि टू बी प्लस V3 असला तर ते काय असतं? पॅसिव्ह वॉइस असतं. हे आपण शिकलोय. मग लेट कुठे वापरतात? जेव्हा सेंटेन्स हे आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह असतं त्या सेंटेन्समध्ये त्या पॅसिव्ह करताना लेट वापरतात. म्हणजे हे आज्ञार्थी, मग याचा आज्ञार्थी काय असेल? ब्रिंग द बुक. ब्रिंग लेट दॅट बुक बी ब्राउट. ब्रिंग बुक असं असेल, राईट? असं असेल, राईट? तर मग हे पॅसिव्ह आहे. यू आर रिक्वेस्टेड टू डू मी अ हेल्प. आता मित्रो, इंट्रॅगेटिव्हचं पॅसिव्ह करताना यू आर ॲडवाइज, यू आर instructed, you are requested, you are urged, you are ordered, you are warned असे शब्द वापरून सुद्धा पॅसिव्ह मध्ये दिले जातात इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे यू आर रिक्वेस्टेड हे सुद्धा पॅसिव्ह मध्ये आहेत. यू आर रिक्वेस्टेड म्हणजे हे बघा, टू बी प्लस V3 दिसतंय, राईट? पण हे पॅसिव्हचे हे आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह आहेत. म्हणजे हा पण पॅसिव्ह आहे, हा पण पॅसिव्ह आहे, राईट? आय होप माय फ्रेंड्स टू असिस्ट मी. आय होप, मला अपेक्षा की माझे मित्र मला मदत करतील. आता हे काय झालं? हे सिंपल वाक्य झालं. सिंपल वाक्य सेंटेन्स म्हणजे काय झालं? ॲक्टिव्ह वॉइस, राईट? हे पॅसिव्ह वॉइस, हे पॅसिव्ह. नंतर लेट मी टोल दॅट ऑफिस मस्ट बी लेफ्ट, राईट? आता हे सुद्धा इंट्रॅगेटिव्ह मधलं पॅसिव्ह आहे. म्हणजे हे पण पॅसिव्ह आहे. आपण हे शिकलो आहोत, राईट? जसं हे आहे तसं हे आहे आणि हे पण पॅसिव्ह. म्हणजे काय? ABD हे तिघं ऑप्शन जे ठिकाणी दिलेले आहेत ते पॅसिव्ह. म्हणजे चौथा नंबरचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा होता. म्हणून अशा प्रकारे हे फार इझी आहे. सहज समजलं असेल तुम्हाला. आपण मागचे 2 लेक्चर बघितलेत, त्याच्यात ह्या गोष्टी समजून सांगितल्यात. जर तुमच्यापैकी नवीन असतील तर त्यांनी आधीचे लेक्चर बघावे, म्हणजे जेणेकरून लक्षात येईल, राईट? आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे काही आपण ग्रॅमर रिलेटेड गोष्टी अपलोड करणार आपल्या यूट्यूबला ते तुम्हाला अवेलेबल होतील. त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जसं जसं फायदा होईल. आपलं ह्याच नावाचं द कोहिनूर अकॅडमी नावाचं चॅनल आहे, त्याला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ग्रामरसोबत, इंग्लिश भाषेसोबत किंवा तुम्हाला जो स्कोर मिळायला पाहिजे त्यासाठी तुम्ही कनेक्टेड राहाल माझ्यासोबत, राईट? चला पुढे जाऊया. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह वॉइस. पुन्हा सेंटेन्स दिले आहेत, त्याचा पॅसिव्ह वॉइसमध्ये बदल करा असं सांगितलेलं आहे. कधी आला होता प्रश्न? PSI 2018 डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम झाली होती 2018ला, तेव्हा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघूया. पॅसिव्ह मध्ये सांगितलेलं आहे करायला. व्हॉट डू यू डू नाऊ. आता हे काय झालं? हे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स झालं. हे कोणतं सेंटेन्स आहे? इंट्रॉगेटिव्ह, राईट? आता इंट्रॉगेटिव्ह 2 टाईपचे असतात, येस, नो आणि WH असतात. तर हा कोणता आहे? हा आहे तुमचा WH. आता व्हॉट डू यू डू नाऊ. आता मी सांगितलंय जेव्हा तुम्हाला पॅसिव्ह करायचं तेव्हा त्या वर्ब फोकस करायचा आणि वर्ब बघून पॅसिव्ह कडे वळायचं. आता वर काय म्हणतो? व्हॉट डू यू डू म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह करताना एमईजारचा विचार होतो. परंतु हे जरी सिंपल प्रेझेंट टेन्स असला पण त्याच्यातला जो काळ आहे तो प्रेझेंट कंटिन्यूअस दाखवत आहे. तो जो काळ आहे प्रेझेंट कंटिन्यूअस मध्ये जातो की नाऊ म्हणजे आता, सध्या. म्हणून त्याचं एमएजआर वापरून बिंग वापरावं लागेल. जिथे एमएजआर सोबत बिंग दिसतोय ते तुमचं उत्तर आहे. एवढं सोपं हे आहे. मग इथे बिंग कुठे दिसतो ते शोधायचं. इथे बीन आहे, हा बीन परफेक्ट मध्ये येतो.
व्हॉट हॅज बीन डन बाय यू नाऊ. आता हे पॅसिव्ह आहे, हे पॅसिव्ह आहे मित्रो, पण हे कोणतं आहे, प्रेझेंट परफेक्टचं पॅसिव्ह आहे. मग हे प्रेझेंट परफेक्टचं आहे का नाही, हे कंटिन्युअस मधलं आहे. आता व्हॉट आर डुईंग नाऊ, आता इथे यू इथे पाहिजे होता, व्हॉट आर यू डुईंग नाऊ, तर तेव्हा ते बरोबर होतं. ही जे कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. व्हॉट हॅज बीन बीइंग डन बाय यू, आता हे इथपर्यंत ठीक होतं, हे असं हवं होतं, हे असं असतं पाहिजे होतं, तेव्हा ते बरोबर होतं. पण याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे हे जे पॅसिव्हचे कन्स्ट्रक्शन हे चुकीचं आहे मुळातच. राईट. व्हॉट हॅज बीन हां, हे मुळात हा नको होता. व्हॉट हॅज डन बीन असं इथे पाहिजे होतं. बीन डन म्हणजे एकाच ठिकाणी, थोडक्यात परत एक्सप्लेन करून सांगतो. बीन आणि बिंग एकाच वाक्यामध्ये येत नाही. एकतर बीन येणार किंवा बिंग येणार. आणि बीन कधी असतो, जेव्हा एनी परफेक्ट असेल तेव्हा. आणि बिंग कधी येतो, एनी कंटिन्युअस म्हणजे फक्त प्रेझेंट आणि पास्टच होतं. प्रेझेंट आणि पास्ट, फ्युचरचं होत नाही. फ्युचर नो पॅसिव्ह इन कंटिन्युअस टेन्समध्ये. एनी कंटिन्युअस फक्त प्रेझेंट आणि पास्टच पाहिजे. म्हणून याला एनी न म्हणता फक्त प्रेझेंट आणि पास्ट असेल तरच. लक्षात येतंय. म्हणजे बीन आणि बिंग एकाच ठिकाणी येत नाही. एकतर बीन आला तर तो कधी पाहिजे होता, याचा क्वेश्चन करताना डन नंतर पाहिजे होता तर ठीक होतं. पण मुळात हे या ऑप्शनमध्ये बसत नाही. तर उत्तर याचं काय आहे, व्हॉट इज बिंग डन बाय यू नाऊ. कशाहून घेतलं, तर नाऊ हे प्रेझेंट कंटिन्युअस रचना दाखवते आहे, चालू, जी क्रिया चालू आहे प्रेझेंटमध्ये. म्हणून व्हॉट जास्त घ्यायचा, जो डब्ल्यूएच असतो. जेव्हा आपण त्याचा इंट्रॅगेटिव्ह वाक्याचं, साध्या वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो, जो डब्ल्यू जोड दिला आहे तो तसाच घ्यायचा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. राईट. त्यानंतर टू बी प्लस V3 करायचं त्याला, म्हणजे टू बी प्लस जे हेल्पिंग वर्ब त्याला टू बी प्लस करायचं. आणि बायने जो काही एजंट असेल तो पुन्हा लिहायचा. आता इथे कसं आहे, व्हॉट इज बिंग डन बाय यू नाऊ असं ते वाक्य होईल. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. आणि ते लगेच लक्षात येतं मित्रो. एवढं काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तरांपर्यंत पोहोचतात. कशावरून, नाव आल्यानं बिंग दिसला पाहिजे, बाकी सरळ सोडून द्या. हे का नाही आलं, ते कशामुळे आलं नाही, हे फक्त मी तुम्हाला माझ्याकडून एक्सप्लेन व्हावं, तुमच्या लक्षात यावं, हे ऑप्शन काय एलिमिनेट होत आहेत याचं कारण तुमच्यापर्यंत पोहोचावं, म्हणून हा उद्देश आहे की इन डिटेल सांगतोय. पण जेव्हा आपण उत्तर बघतो तेव्हा आपल्या डोक्यात गोष्ट आली पाहिजे की इथे ऑप्शन कोणता आला पाहिजे. तो ऑप्शन जर दिसत असेल तर त्याला क्लिक करायचं आणि पुढे जायचं. म्हणजे काही वेळातच तुमचं उत्तर भेटतं. म्हणजे काही सेकंदात तुम्हाला उत्तर भेटतं आणि ते भेटलं पाहिजे. चला पुढे जाऊया. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह वॉइस. हा पुन्हा डिपार्टमेंट पेज 2018 प्रश्न आलेला आहे. पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायला सांगितलंय. वी सॉ देम गो आउट. इथे काय केलं, मी ऑलरेडी अंडरलाईन करून ठेवलं आहे. आणि कोणता आहे, V2 आहे. मी V2चं पॅसिव्ह करताना वॉज आणि वेअरचा विचार होतो, त्याबरोबर V3 पाहिजे. बघा वॉज, वेअर आणि V3 कुठे आहे ते शोधायचं. आता एक जर बघितलं, वेअर इथे आहे, दोघंच ठिकाणी आहेत. राईट. म्हणजे तुमच्या ऑप्शनमधून दोघं एलिमिनेट होतात. म्हणजे उत्तर तुमचं पहिल्या आणि चौथ्यामध्ये आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे की चुकीचं आहे शोधायचं. आता याची रचना करत असताना सब्जेक्ट हा ऑब्जेक्टचा जागतो आणि इकडचा जो सब्जेक्ट असतो हा रिप्लेस होतो. म्हणजे इकडचा तिकडे चेंज होतोय, आपण हे बघितलं आहे. बरोबर. म्हणजे इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट जागी होतो आणि हा सब्जेक्ट तिकडे ऑब्जेक्टचा बाय सब्जेक्ट एजंट होतो. राईट. तर आता बघा इथे काय, वी सॉ देम गो आउट. आता इथला जो आहे तो कोणता आहे, ऑब्जेक्ट हा. राईट. हा आधी येणार. राईट. देमचं काय होणार, इकडे येताना दे होणार, मग दे. राईट. मग दे नुसार काय येणार, वेअर. आणि वेअर नंतर V3 पाहिजे, गोचं गॉन. राईट. नाही, चुकलं ते. दे बरोबर, दे घेतला. आता हे गो आउट हे वर्ब नाहीये. मेन वर्ब हे आहे, आपण याला वर्ब कन्सिडर केलाय. मेन वर्ब कोणता आहे, सॉ आहे. तर दे नंतर दे वेअर सीन. सॉचं काय होणार, सीन. दे वेअर सीन गो आउट. जिथे दे वेअर सीन गो आउट असेल ते तुमचं उत्तर आहे. आता बघायचं, दे वेअर सीन गॉन आउट. आता इथे हे ऑप्शन का चुकलंय, याचं हे चुकलेलं आहे. कशामुळे चुकलंय, इथे गॉन नको होतं, इथे फक्त गो पाहिजे होतं. याचा काही संबंध नाही, ते एक प्रकारची फ्रेज तुम्ही कन्सिडर त्याला करू शकतात.
आता इथे वर्ब होतं मेन वर्ब सॉ, सॉचं सीन बरोबर इथपर्यंत बरोबर होतं, मग इथे चुकलंय. पण तुमची गडबड कुठे झाली असती की ती दोघी ठिकाणी दिसतंय बरोबर, मग पण ओळखायचं की इथे गोन आउट नाही पाहिजे. इथे ते कशामधील, हे इन्फिनिटिव्ह मध्ये फॉर्म मध्ये जाईल, हे वर्ब येईल टू गो आउट मध्ये जाईल, पण ते इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये आलं पाहिजे. मग इथे इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये बरोबर आलाय. राईट. दे विल सीन टू गो आउट. राईट. आता दे हॅव सीन टू गो आउट, दे हॅव सीन, आता हे पॅसिव्ह मध्ये नाहीये, हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. प्रेझेंट मधलं वाक्य आहे, प्रेझेंट परफेक्ट वाक्य. दे सॉ अस टू गो आउट, दे सॉ अस टू गो आउट, हे जसं तसं वाक्य आहे, याच्यात मध्ये काही बदल नाही आहे. हे सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. म्हणजे याचं म्हणून ते दोघं बाद झाले आधीच, आणि दोघांमध्ये चौथंच का ऑप्शन बरोबर आहे. काही की इथे काय केलं, गॉन केलं होतं, ते गॉन नको होतं, ते गो आउटच पाहिजे होतं. राईट. ते इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये टू गो आउट असं होतं, म्हणून ते लिहिलं गेलंय बरोबर. चौथ्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. राईट. लक्षात आलं. कसं सोप्या पद्धतीने सांगतो कसं जायचं की सॉ आहे वर्ब, सेकंड फॉर्म आहे. जेव्हा सिंपल पास असतो त्याचा पॅसिव्ह करताना वॉजवेअर प्लस V3 दिसला पाहिजे. मग वॉजवेअर प्लस V3 दिसलं दोघांमध्ये, पण एकच चुकी इथे झाली होती. इथे गॉन हा पुन्हा वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायची गरज नव्हती, तो घेतला गेलाय म्हणून ते वाक्य चुकलंय. मग इथे हे असं पाहिजे होतं, म्हणून ऑप्शन नंबर चौथा हा बरोबर आहे. चला पुढे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफर द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. पुन्हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कोणतं सेंटेन्स सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे. राईट. दॅट ट्रान्सफर द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे एक सेंटेन्स दिले की जे तुम्हाला ते सेंटेन्स पॅसिव्ह मध्ये गेलं आहे किंवा पॅसिव्ह मध्ये रूपांतर करेक्ट केलेलं आहे, ते सिलेक्ट तुम्हाला सेंटेन्स करायचं. म्हणजे एक सेंटेन्स दिला आहे त्याचा पॅसिव्ह करायला सांगितलेलं आहे, आणि त्याचे ऑप्शन उत्तरं पण दिले आहेत. बरं बघूया. दे विल, कधी पद्धत प्रश्न आला होता, कंबाईन ग्रुप बी 2018ला प्रश्न आला होता. राईट. हा, तर बघा, दे विल टेक रिवेंज ऑन द मर्डर. दे विल टेक, आता बघा विल हे काय मॉडेलचं आहे, आणि जेव्हा कॅन, मे, शॅल, विल असे शब्द येतात तेव्हा त्यासोबत बी जोडायचा आणि V3 आला पाहिजे. बघायचं कुठे कुठे आहे, शोधायचं. तर जर बघितलं विल बी शॅल बी सर्वीकडे आहे, म्हणजे 1 2 3 4 चौघ ठिकाणी आहे. बरं जाऊ द्या, ही कीवर्ड आता वापरून फायदा नाही, तिथे थांबून घ्यायचं. पुढची कीवर्ड लावायची की आता इथे ऑब्जेक्ट शोधायचं. रिवेंज हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑन द मर्डर हा एक ऑब्जेक्ट आहे. राईट. म्हणजे दोन ऑब्जेक्टचे आहेत. राईट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन ऑब्जेक्ट दिलेत. डायरेक्ट ऑब्जेक्ट रिवेंज. आता रिवेंज वापरून त्याचं करायचं, रिवेंज विल बी टेकन ऑन द मर्डर बाय देम असं आलं पाहिजे, आहे का. रिवेंज विल बी टेकन ऑन द मर्डर बाय द देम. राईट. आता मग हे पहिलं ऑप्शन, द रिवेंज विल बी टेकन ऑन द मर्डर बाय देम, हे बरोबर आहे, कारण की पॅसेजची रचना सांगितलेली आहे. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 असं आलं पाहिजे. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 म्हणजे शॉर्टकट सांगितले, ही डिटेलमध्ये सांगितली, पण असं ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 अशी. मग ऑब्जेक्ट घेतला रिवेंज, नंतर विल बी येणार, ज्या काळामध्ये आहे त्याच काळामध्ये ते त्याचं पॅसिव्ह झालं पाहिजे म्हणून विल बी येणार. रिवेंज विल बी, आता टेकचं टेकन व्हायला पाहिजे, मग टेकन घेतलं. ऑन द मर्डर, आणि इकडचा सब्जेक्ट एजंट बाहेर जोडला गेला पाहिजे, बाय देम, देचं देम होणार म्हणून ते बरोबर आहे. राईट. आता पुढे द मर्डर विल बी टेकन ऑन द रिवेंज बाय देम. द मर्डरर विल बी टेकन. आता द मर्डरर, राईट, द मर्डर विल बी टेकन ऑन रिवेंज बाय देम. द मर्डरर विल बी टेकन ऑन रिवेंज, हे असं वाक्य येणार नाही, हे चुकलेलं आहे. द मर्डरर इथे ठीक होता. राईट. विल बी टेकन रिवेंज इथपर्यंत ठीक होतं. राईट. पण त्यांचं पुढचं जी रचना आहे ती चुकलेली आहे. राईट. आता द मर्डर विल बी टेकन रिवेंज, आता द मर्डर विल बी टेकन रिवेंज ऑन. आता एक लक्षात घ्या, हे पहिलं डायरेक्ट ऑब्जेक्ट बरोबर, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय ऑन द मर्डरर. राईट. द मर्डरर इथपर्यंत बरोबर होते, हे बरोबर आहे, हे जसं हे तसं बरोबर आहे. विल बी टेकन रिवेंज ऑन, आता इथपर्यंत हे बी बरोबर आहे, हे बरोबर आहे, कारण की पॅसिव्ह रचना आहे, 2 + V3 आहे. आता इथे काय चुकलेलं होतं, त्यांचं ही रचना पुढे चुकलेली आहे, ऑन रिवेंज बाय देम, म्हणून
द मर्डर विल शॅल बी टेकन रिवेंज अपॉन. आता द मर्डर विल शॅल बी टेकन, आता शॅल बी नाही, विल बी पाहिजे, राईट. रिवेंज अपॉन, अपॉन पण चुकलेलं आहे, राईट. हे अपॉन पण चुकलं आहे म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. म्हणजेच तुमचं उत्तर ए आणि सी मध्ये पाहिजे, ए आणि सी, म्हणून ए आणि सी. इथे काय केले, द मर्डर विल बी टेकन रिवेंज ऑन बाय देम. इथे जो बाय देम आहे हा हिडन आहे, हा कन्सिडर करायचा आहे, हा दिला नाही, पण रचना बरोबर आहे. म्हणजेच काय, इथे दोन ऑब्जेक्ट आहे आणि दोन प्रकारे मग त्याचं पॅसिव्ह मध्ये होऊ शकतं रूपांतर, डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट्स, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स, हे दोन्ही वापरून रचना करता येऊ शकतात. म्हणून दोघं रचना करून त्यांनी ऑप्शन आपल्याला दिले होते, म्हणून ए आणि सी हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं बरोबरच्या उत्तरासाठी, राईट. तर अशा प्रकारे सहज तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. पुढे, हू लुक्स आफ्टर द व्हिजिटर्स. HTI 2018 प्रश्न आला होता. द सेंटेन्स अबो चेंज करेक्टली द सेंटेन्स अबो चेंजेस करेक्टली इंटू पॅसिव्ह वॉइस ॲज. म्हणजे याचा पॅसिव्ह वॉइस अशा प्रकारे होतं, या म्हणजे याच्यातून तुम्हाला एक पॅसिव्ह वॉइस निवडायचा आहे. हू लुक्स आफ्टर द व्हिजिटर्स. आता इथे काय आहे, V5 आहे, V5 आहे, म्हणजे काय सिंपल पेंडेस आहे. सिंपल पेंडेस करताना काय करतो आपण, एमेजार सोबत V3 पाहिजे. आता एमेजार सोबत V3 कुठे आहे ते शोधायचं, सर्वीकडेच असणार आहे असं मला वाटतं. तर ठीक आहे, मग दुसरी कीवर्ड वापरायची की ऑब्जेक्ट तुम्ही बरोबर घेतला आहे का, राईट. हूचं जेव्हा हू मध्ये वाक्यामध्ये येतो मित्र, त्याचं जेव्हा बऱ्याचदा कधी बाय हुमने सुरुवात करायची असते, राईट. मग बाय हुम जिथे आहे ते तुमचं उत्तर आहे. मग बाय हुम या दोघं ठिकाणी आहे, राईट. मग हे दोघं बाद होतात. मग 3 आणि 4 मध्ये आपल्याला कॉम्पिटिशन आहे उत्तरासाठी, राईट. तर बाय हुम नंतर काय आलं पाहिजे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे ते, हे द व्हिजिटर्स. बाय हुम आर, त्याच्या आधी द व्हिजिटर प्रमाणे आता हे इंट्रॅगेटिव्हचं आहे, पॅसिव्ह करायचं आहे. मग हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतील. मग व्हिजिटरला अनेक वचनीला आर येईल, आर इथे घ्यावं लागेल, इथे पण आर आहे, राईट. बाय हुम द व्हिजिटर्स, मग बरोबर लुक्ड आफ्टर असं पाहिजे. मग इथे काय झालंय, इथे इथे चुकलेलं आहे. बाय हुम आर द व्हिजिटर लुक्ड आफ्टर. आता द व्हिजिटर हे ऑब्जेक्ट आलं आणि V3 झाला पाहिजे, V3 बरोबर आहे, आफ्टर पण बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 3 उत्तर दिसतंय. हे चुकलंय का बघूया. बाय हुम बरोबर, इथे काय आली, रचना चुकलेली आहे, हे इथे पाहिजे होतं आणि इज नाही तर आर पाहिजे. बाय हुम आर द व्हिजिटर्स लुक्ड आफ्टर, राईट. कधी त्यांनी इथे आर पण देतील, मग तुमचा गोंधळ होऊ शकतो. पण गोंधळ न करून घेताना इथे पण क्वेश्चन्स पाहिजे, क्वेश्चन मार्क, इथे पण क्वेश्चन मार्क पाहिजे, क्वेश्चन मार्क राहिलाय, एडिट करून राहिलाय तो. तर काय असतं, WH वर्ड घेतल्यानंतर हेल्पिंग वर्ब आला पाहिजे, ऑब्जेक्ट आला पाहिजे, नंतर V3 आला पाहिजे, अशी रचना आहे. हे मी मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, राईट. तर ती रचना, जी रचना WH क्वेश्चन किंवा SNF ची क्वेश्चनची रचना जी आहे ती खरोखर कुठे फॉलो केली आहे, 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. बाय हुम, नंतर हेल्पिंग वर्ब घेतलं, नंतर ऑब्जेक्ट घेतलं, नंतर V3 आला, नंतर आफ्टर, बरोबर, आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. मित्र, काय WH वर्ड आहे की ज्याच्यामध्ये जसं हूचं बाय हुम झालं तसं विचचं बाय विच असं होतं. तर ते मी ती रचना किंवा त्या कन्सेप्ट किंवा ते नियम मी ते थोडक्यात लिहून ठेवले की तुम्हाला ते त्याचा भविष्यात फायदा होईल. जर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल, जसं हूचं बाय हुम होतं, तर तुम्ही डायरेक्ट हे दोघं ऑप्शन तुम्ही डायरेक्ट साईडला करून टाकले आणि त्याच्यात तुम्ही फोकस केला नाही, फक्त इथे आले 3 आणि 4 मध्ये. पण 3 आणि 4 मध्ये काय चुकलेलं आहे तेही लक्षात आलं, तर मग तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचता. म्हणजे काय, 50% तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचता. जर तुम्हाला माहिती असेल हूचं बाय हुम होतं, मग लगेच 50% तुम्ही येऊन गेले, राईट. तसं म्हणून याच्यावर तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा विच असेल तर बाय विच करायचं, व्हॉट असेल तर बाय व्हॉट करायचं, हू असेल तर बाय हुम करायचं. हुम आला असेल ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, हे म्हणजे काय, ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जर हुम आला असेल तर त्याचं बाय हू किंवा हू ठेवायचं. वेअर असेल तर वेअरच ठेवतात, व्हायचं वायच ठेवतात, वेनचं वेन ठेवतात, हाऊ मेनीचं हाऊ मेनीच ठेवतात, हाऊ मचचं हाऊ मेनीचं असतं, हाऊचं हाऊचंच. म्हणजेच काय, बदल कुठे असतो, बदल फक्त या एवढ्या ठिकाणीच आहे, जो बदल मी मेन्शन केला आहे, कुठे कसा करायचा. विच व्हॉट, बाय विच बाय व्हॉट, हूचं बाय हुम करायचं, हुमचं करायचं, बाय हू किंवा हू ठेवायचं. हे 4 शब्द असे आहे की तिथे बदल होतो आणि हे शब्द लक्षात ठेवा, राईट. म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायला सोपं जातं की हा काय आलं पाहिजे ऑप्शन मध्ये, राईट. चला पुढे जाऊया. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट पॅसिव्ह. म्हणजे जे पॅसिव्ह नाही ते सिलेक्ट करायचं आहे. कंबाईन 2018 प्रश्न आला होता. वी शुड नॉट सिलेक्ट आवर लाईफ पार्टनर हास्टिली.
राईट. आता हे सर्व सेंटेन्स रिअलिस्टिक आहेत, राईट, फॅक्च्युअल आहेत. वी शुड नॉट सिलेक्ट आर लाईफ पार्टनर हास्टली, म्हणजे आपण आपला पार्टनर म्हणजे लग्नासाठीचा भविष्याचा की जो आपण लाईफ टाईम असला पाहिजे आपल्यासोबतचा, राईट, तो पार्टनर घाईघाईमध्ये नाही सिलेक्ट केला पाहिजे, म्हणजे सर्वांगीण विचार केला पाहिजे एकदा पार्टनर सिलेक्ट करत असताना, असा त्याचा अर्थ आहे, राईट. मग वी शुड नॉट सिलेक्ट, पॅसिव्ह नाही आहे असं विचारलं आहे, वी शुड नॉट सिलेक्ट. आता वी शुड नॉट सिलेक्ट हे काय ॲक्टिव्हाइस आहे, इथे जे शुड बी असं असतं तर मग ते पॅसिव्ह, मग पण तेव्हा त्याची रचना सुद्धा बदलली असते, वी शुड नॉट बी सिलेक्ट, तेव्हा त्याची रचना बदलली असते, राईट, म्हणजे हे ॲक्टिव्हाइस आहे, राईट. पुढे प्रॉमिसेस आर सून फॉरगॉटन, प्रॉमिसेस आर टू बी प्लस V3 आहे, आर आणि V3, मग हे पॅसिव्ह आहे, राईट. द सुपरस्टार्स वॉर्मली वेलकम इन युअर कॉलेज गॅदरिंग. आता प्रॉमिस आर सून फॉरगॉटन, प्रॉमिसेस लवकरच विसरले जातात किंवा विसरून जातात लोक, म्हणजे इथे सुद्धा बाय जो सब्जेक्ट एजंट आहे तो हिडन आहे, म्हणून मी ते फक्त बाय हिडन आहे, हिडन आहे, राईट. पुढे बघा, दॅट सुपरस्टार वॉज वॉर्मली वेलकम इन आवर कॉलेज गॅदरिंग. सुपरस्टारला वॉर्मली वेलकम केलं गेलं, राईट, म्हणजे हा जो आहे हा वॉज प्लस V3 दिसतोय, राईट, म्हणजे टू बी प्लस V3 झाला, राईट. पुढे इंग्लिश ग्रामर इज नॉट प्रॉपरली टॉट इन द क्लासरूम. आता इथे सुद्धा मित्र याच्या सांगण्याचं राहिलं, इथे एक गोष्ट सांगायची राहिली, दॅट सुपरस्टार वॉज वॉर्मली वेलकम इन आवर कॉलेज गॅदरिंग, म्हणजे तो सुपरस्टारला खूप चांगल्या पद्धतीने वेलकम करण्यात आलं, त्याचे स्वागत करण्यात आलं. कोण करणार? प्रिन्सिपल करणार, बाय द प्रिन्सिपल. हा जो आहे तो हिडन आहे, तो दिला नाहीये, जसा इथे दिला नाही तसं इथे पण दिला नाही. इंग्लिश ग्रामर इज नॉट प्रॉपरली टॉट इन द क्लासरूम, म्हणजे इंग्लिश ग्रामर हे क्लासरूम मध्ये चांगलं शिकवण्यात आलेलं नाही आहे. इज नॉट प्रॉपरली म्हणजे टू बी प्लस V3 आहे, हे बघा एम इज आर प्लस V3 आला, हा बघा V3 इथे, राईट, हा V3 आहे, राईट, टॉट. मग इंग्लिश ग्रामर खरोखर क्लासरूममध्ये चांगल्या प्रकारे शिकवलं गेलं नाही, ऑब्व्हियसली तुम्हाला सुद्धा चांगलं शिकवलं नाही आहे, म्हणूनच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल फॉलो करतायत किंवा ग्रामर क्लास लावून घेतायत, राईट. हे मी तुम्हाला बोललो जाते की तिघं सेंटेन्सेस हे रिअलिस्टिक आहेत, फॅक्च्युअल आहेत, राईट. मग याच्यामध्ये हे पण पॅसिव्ह आहे, हे पण पॅसिव्ह आहे आणि हे पण पॅसिव्ह आहे, म्हणजे तिघं पॅसिव्ह आणि त्यांनी काय विचारलंय? नॉट पॅसिव्ह. पॅसिव्ह कोणता नाही आहे, फक्त पहिल्या नंबरचं पॅसिव्ह नाही आहे. उत्तर आहे फर्स्ट, राईट, उत्तर आहे फर्स्ट, कारण की ते ऍक्टिव्ह मध्ये आहे, मॉडेलचं वाक्य आहे, राईट. तसं सोपं आहे असंच. चूज द करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस. ॲग्रिकल्चर 2018ला आलेला प्रश्न आहे. ऍक्टिव्ह वॉइस विचारलाय त्यांनी ओळखायचं. ही वॉज, जसं त्यांनी मागे कोणत्या पॅसिव्हने विचारलं होतं, म्हणजे सूचना व्यवस्थित वाचायचं मग उत्तरपर्यंत पोहोचता येतं. ही वॉज गिवन अ मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल. आता बघा इथे काय आहे, हे काय आहे, वॉज V3 म्हणजे काय, टू बी प्लस V3 आहे, म्हणजे पॅसिव्ह आहे, बरोबर, म्हणून त्यांनी ऍक्टिव्ह विसरलाय. आणि कोणाचा आहे, सिम्पल पाचचा आहे. मग सिम्पल पाचचं जेव्हा ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज असं वाजवेर नाही येतं तेव्हा त्याचा ऍक्टिव्हाइज कसं येतं, फक्त V2. मग वाक्यामध्ये V2 कुठे आहे ते शोधायचं, V2 कुठे आहे ते शोधायचं, V2 जिथे आहे ते उत्तर तुमचं आहे. मग U2 फक्त इथे दिसतोय, गेव, इथे वॉज गिवन, हे टू बी प्लस V3 आहे, टू बी प्लस V3 आहे, इथे सुद्धा टू बी प्लस V3 आहे, म्हणजे पॅसिव्ह आहेत. वॉज गिवन हे बी टू बी प्लस V3 आहेत, म्हणजे उत्तर तुमचं फक्त हे आहे, राईट. आता a merciless thrashing was given to him at school. At school he was given a merciless thrashing. The thrashing he was given at school was merciless. हे सर्व तिघं पॅसिव्ह रचना आहेत मित्र. पॅसिव्ह रचना अशा वेगळ्या पद्धतीने पण करता येऊ शकतात. जर देअर शुड बी कमांड ओव्हर लँग्वेज, भाषेवर कमांड असेल तर कशाही प्रकारे शब्द बदलतात. बघा एकच सेंटेन्स किती वेगळ्या तीन प्रकारे लिहिलेले आहेत. आता हे एक आणि हे एक, 4 प्रकारे पॅसिव्ह लिहिलं गेलं आहे, राईट. ते कुठे चुकलंय काय तो भाषा वेगळा आहे, पण पॅसिव्ह मध्ये दिलं गेलं आहे, राईट. आता इथे एक अजून सांगतो, ही वॉज गिवन अ मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल. आता तुमचं काय गडबड झाली असती, हा टीचर कुठून आला, जर तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील तर मात्र तुम्ही गडबड केली असती. पण बऱ्याच काही ठिकाणी सेंटेन्समध्ये जो बाय सब्जेक्ट एजंट असतो तो दिलेला नसतो. ही वॉज गिवन अ मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल. आता मला सांगा,
जी काही पनिशमेंट असेल, मर्सिलेस असेल किंवा मग म्हणजे अनकाइंड असेल, ती शाळेमध्ये कोण देतो? टीचर देतो, प्रिन्सिपॉल देतो, राईट? त्याशिवाय कोण दुसरं देत नाही. म्हणून तो कन्सिडर करायचा टीचरने. म्हणून द टीचर गेव हिम अ मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल. हा मर्सिलेस इथे ये राहिला आहे. गेव हिम ए मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल, राईट? म्हणून द टीचर हा हिड, म्हणून तिथे बाय मी ऑलरेडी मेन्शन केला बाय, की तो दिलेला नाही आहे, तो कन्सिडर करायचा आहे, राईट? चला पुढे जाऊया. उत्तरापर्यंत पोहोचता आला आपल्याला. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला? ॲक्टिवाइज. आणि मग मी सांगितलं सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट म्हणजे V2 फक्त इथे होता. आपण लगेच एका मिनिटाच्या आत आपण उत्तरापर्यंत पोहोचलो होतो. फक्त तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं. चला, चूज द बेस्ट ॲक्टिवाइज स्ट्रक्चर फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. ॲक्टिवाइज स्ट्रक्चर शोधायचं आहे आपल्याला. याच म्हणजे हे सेंटेन्स दिलेलं आहे, त्याचं याचं ॲक्टिवाइज कसं होईल ते सांगितलेलं आहे. म्हणजे काय करतात, सूचना कशी असू द्या मित्र, लगेच लक्षात द्यायचं की ॲक्टिवाइज विचारलेलं आहे. लक्षात घ्यायचं की काय विचारलंय याच्यावर फोकस करायचं. ॲग्रिकल्चर 2017 प्रश्न आला होता. शी वॉज गिवन 3 इन्क्रीमेंट फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, राईट? 3 इन्क्रीमेंट तिला देण्यात आलं होतं तिच्या परफॉर्मन्ससाठी. आता 2+V3 आहे आणि सिम्पल 5चं बनवलं आहे, राईट? आता सिम्पल 5चं जेव्हा पॅसिव्ह आहे त्याचं काय होईल ॲक्टिवाइजमध्ये? V2 कुठे शोधा? V2 तुम्हाला जर दिसलं तर फक्त एकच ठिकाणी दिसतं आहे. इथे पण दिसत आहे, पण हा वाक्यामध्येच नाही आहे. फेज कुठून आला शब्द हा नाही आहे. म्हणून लगेच उत्तरापर्यंत आपण एका मिनिटाच्या आत काही सेकंदात पोहोचलो आहे उत्तरापर्यंत, माहिती का? मग उत्तर फक्त हे आहे. आता दुसरं अजून सांगतो की जसं तिथे टीचर दिला नव्हता शब्द, तसा इथे आता मला सांगा, आपल्याला जर इन्क्रीमेंट, एखादी व्यक्ती कंपनीमध्ये काम करते आहे, तिला इन्क्रीमेंट कोण देणार? कंपनीचा ओनर देणार किंवा HR देणार, राईट? जनरली कंपनीचा ओनरच ठरतो, म्हणजे कंपनी ठरवतं, राईट? तर म्हणून हर एम्प्लॉईज हा हिडन होता. हा इथे हिडन होता, तो दिला नव्हता. मग म्हणून हर एम्प्लॉईज गेव हर 3 इन्क्रीमेंट फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, असं ते जोडायचं होतं, राईट? आता 3 इन्क्रीमेंट वेअर गिवन टू हर फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, हे सुद्धा काय होतं? पॅसिव्ह आहे. हे पॅसिव्ह आहे. 3 इन्क्रीमेंट फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स वेअर गिवन टू हर, हे सुद्धा पॅसिव्ह आहे. हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स स्पीच हे रेग्युलर वाक्य आहे V2 मधलं, पण हे याला जॉईन होत नाही. याची रचना चुकलेली आहे, राईट? हे नकोच आहे. म्हणून उत्तर हर एम्प्लॉई गेव हर 3 इन्क्रीमेंट्स, राईट? हे लक्षात घ्या. काही शब्द दिले नसतात, सब्जेक्ट एजंट दिले नसतील, तो शोधायचा आपल्या अंडरस्टँडिंगने आणि तो तिथे लिहिला पाहिजे. मग गेव हर 3 इन्क्रीमेंट्स फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, असं ते उत्तर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुम्हाला सिलेक्ट करायचा होता, राईट? चला, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. एक्सरसाइज 2017 पॅसिव्ह फॉर्म विचारलेला आहे. 2017 प्रश्न आलेला आहे. आता शी हॅज नॉट मेड अ कप ऑफ टी. शी हॅज नॉट मेड मी अ कप ऑफ टी. तिने माझ्यासाठी कप ऑफ म्हणजे एक चहाचा कप ठेवला नाही आहे, राईट? आता याचं काय सांगितलं त्यांनी? करेक्ट पॅसिव्ह फॉर्म विचारला आहे. पॅसिव्ह. आता इथे वर्बला अंडरलाईन करून ठेवलं मी, म्हणजे हॅज प्लस V3 किंवा हॅव प्लस V3 किंवा हॅड प्लस V3 काय असतं? एनी परफेक्ट. एनी परफेक्टचा ॲक्टिवाइज आहे. एनी परफेक्टचा ॲक्टिवाइज आहे, तर त्याचं पॅसिव्ह करताना बीन आला पाहिजे. बीन शोधा कुठे आहे, तर ते तुमचं उत्तर आहे. बीन कुठे कुठे आहे? तर बीन फक्त इथे आहे, राईट? फक्त इथे आहे. A cup of tea was not made for me, right? आता आता इथे फक्त म्हणजे उत्तर फक्त बी तुमचं पाहिजे होतं ऑप्शन मध्ये, राईट? मग कप ऑफ टी वॉज नॉट मेड फॉर मी. आता हे पॅसिव्ह आहे मित्रो, हे पॅसिव्ह आहे, पण हे सिंपल 5चं पॅसिव्ह आहे. पण वाक्य सिंपल 5 मध्ये आहे का? राईट? इथे जर डिड नॉट मेक फॉर मी, तर मग तेव्हा इथे आलं असतं हे, बरोबर? मग तसं नाही आहे, म्हणून हे ऑप्शन मध्येच नाही आहेत. कप ऑफ टी हॅज बिंग नॉट. आता इथे हॅज आणि बिंग असं येत नाही, हे असं येत नाही, ही रचना चुकीची आहे. आय वॉज नॉट मेड कप ऑफ टी, हे सुद्धा इथे असं असतं तेव्हा आलं असतं, हे तेव्हा आलं असतं. म्हणजे रचना इथे सिंपल 5चं वाक्य असतं, तर हे ए आणि डीचा विचार झाला असता, पण ते सिंपल 5चं वाक्य नाही आहे आणि रचना चुकली. आता पुढचे कडे जाऊया, राईट? पुढची गोष्टकडे जाऊया. पुढची गोष्ट अशी आहे की दिलेले ऑप्शन मित्रो ते दोघं सर्व चुकलेले आहेत, कारण की
त्यांनी ऑप्शनमध्ये एक तर फक्त ओनली बी असं दिलं पाहिजे, तसं दिलं नाहीये आयोगाने, म्हणून हा प्रश्न संदिग्ध आहे, म्हणजे कन्फ्यूज करणारा आहे, राईट. म्हणून हा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे. आता याचं हे आहे आणि याचं दुसरं मित्र, याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे, अ कप ऑफ टी, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे, मी. आता याच्या दोन प्रकारे उत्तर तयार होऊ शकतात. पहिलं उत्तर तर त्यांनी ऑलरेडी दिले, अ कप ऑफ टी हॅज बीन नॉट मेड फॉर मी, हे दिलेलं आहे, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून करून. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट करून पॅसिवाइज कसं येईल, आय हॅव नॉट बीन मेड अ कप ऑफ टी, कप ऑफ टी असं ते आलं पाहिजे. अ कप ऑफ टी हॅव नॉट बीन मेड, राईट, असं ते आलं पाहिजे. म्हणजे दोन ऑब्जेक्टचा वापर करून, थोडक्यात सांगतो, पुन्हा रिपीट करतो की यांनी दिलेले ऑप्शन चुकलेले आहेत. यांनी फक्त ओनली बी हे ऑप्शन दिलं पाहिजे होतं, पण तसं त्यांनी दिलेलं नाही आहे, म्हणून हा प्रश्न चुकलेला आहे. म्हणून ऑप्शन्स आर नॉट करेक्ट असं मी इथे लिहून ठेवलं आहे. टू ऑब्जेक्ट्स आहेत, तर दोन ऑब्जेक्ट करून आपल्याला त्याचं पॅसिव्ह बनवता येऊ शकतं, राईट. तर असू द्या. तर हे पॅसिव्ह बरोबर आहेत दोघं, पण हे सिंपल पास, इथे सिंपल पास वाक्य पाहिजे होतं, तर मग हे दोघं उत्तर आले असते. मग तेव्हा ए आणि डी तुम्ही सिलेक्ट केलं असतं, ए आणि डी आर करेक्ट, तेव्हा हे सिलेक्ट केलं असतं, पण हे चुकलेलं आहे. चला पुढे जाऊया, समजलं असेल तुम्हाला, अशी मी अपेक्षा करतो. डू युअर ड्युटी वेल, डू युअर ड्युटी वेल, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा. ही काय एक वॉर्निंग असते, एक ॲडवाइस असतो, एक सल्ला असतो, राईट, ऑर्डर असते, राईट. आता म्हणजे हे काय झालं, हे इम्पेअर्ड सेंटेन्स झालं, कारण कधी आला प्रश्न आहे, 2017 प्रश्न आहे. आणि जेव्हा तुम्ही इम्पेअर्ड सेंटेन्सचं पॅसिव्ह करतात तेव्हा लेटचा वापर करतात, किंवा वॉन, ऑर्डर, ॲडवाइस याचा पण ऑर्डर तुम्ही रचना करत असतात. तर इथे काय दिले ते बघा, यू आर ॲडवाइज टू डू युअर ड्युटीज वेल. म्हणजे तुमचे जर एखादा व्यक्ती, एखादा मुलगा व्यवस्थित काम करत नसतं, त्याचे पप्पा त्यांना सल्ला देतात की तू चांगलं काम कर, नाही तुझी नोकरी जाऊ शकते, किंवा मग कंपनीतले जे काही हायर ऑथॉरिटीज ते त्याला वॉर्निंग देतात किंवा सल्ला देतात, काम चांगलं कर, नाही तुझी नोकरी जाऊ शकते, अशा प्रकारचा तो एक अर्थ आहे. मग यू आर ॲडवाइज डू युअर ड्युटीज वेल, यू आर ॲडवाइज म्हणजे यू आर ॲडवाइज टू डू युअर, हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह, हे बरोबर आहे, टू बी प्लस V3 हे बरोबर आहे. ड्युटी शुड बी डन वेल, आता हे सुद्धा बरोबर, ड्युटी शुड बी डन वेल, ड्युटीज शुड बी डन, हे पण काय आहे, हे पॅसिव्ह मध्ये आहे, हे सुद्धा पॅसिव्ह मध्ये आहे. यू शुड डू युअर ड्युटीज वेल, आता हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, याचा काही संबंध नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी पाहिजे, ऑप्शन ए आणि बी. म्हणजे एका सेंटेन्सचं दोन प्रकारे पॅसिव्ह करता येऊ शकतं, राईट. इथे बघा, ड्युटी शुड बी डन वेल, ड्युटीज मस्ट बी डन वेल, असं पण करू शकतात, माहिती का. म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह वेगळ्या पद्धतीने करता यायला हवेत, किंवा लक्षात आले पाहिजे की वेगळी रचना कशी असते, यासाठी लागते यू नीड अ प्रॅक्टिस, राईट. की यू आर ॲडवाइस हे सुद्धा पॅसिव्ह आहे, ड्युटी शुड बी डन वेल हे सुद्धा पॅसिव्ह आहे, हे नैतिक जबाबदारी आहे शुड बीची रचना वापरतो तेव्हा, राईट. म्हणजे ए आणि बी दोन ऑप्शन्स आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे, राईट. तर अशा प्रकारे उत्तरपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंग पॅसिव्ह सेंटेन्स. STS 2017 आला होता प्रश्न, आणि त्यांनी पॅसिव्ह विचारलेला आहे आपल्याला, पॅसिव्ह ओळखा बनवा असं. द मॅटर इज डॅश डॅश ॲट द नेक्स्ट मीटिंग ऑफ द कमिटी. आता याच्यातून त्यांना एक ऑप्शन ते फिल करायचा सांगितलेला आहे. आता इथे लक्षात घ्या मित्र, मी काही ठिकाणी आता हा इज आणि हा नेक्स्ट, इज कुठे येतो, एक तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये. एकटा जर आला तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो, एम इज आर, एकटा आला तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि जर त्यासोबत VN जे आलं क्रियापद स्वरूप तर तो असतो कंटिन्युअस. आता इथे काय केलंय, इथे नेक्स्ट दाखवतो, नेक्स्ट म्हणजे काय, भविष्य दाखवत आहे, आणि म्हणजे पुढे. मग भविष्य दाखवताना टेन्स असतो प्रेझेंट कंटिन्युअस, पण टाइम दाखवतो फ्युचर. जेव्हा नेक्स्ट, टुमॉरो हे शब्द वापर करून कंटिन्युअस टेन्स दाखवला जातो प्रेझेंटचा, तो असतो फ्युचर टाइम, आणि टेन्स असतो प्रेझेंट कंटिन्युअस. आता हे टेन्स वगैरे जरा कन्फ्युज तुमचं होऊ शकतं, पण त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा. नेक्स्ट आलाय म्हणजे काय, कंटिन्युअस टेन्स आहे. तर कंटिन्युअसचं वाक्य कुठे आहे ते बघा, हॅव्हिंग
हे नाही आहे, असं येणार नाही. टू डिस्कस हे पण येणार नाही. बीन डिस्कस हे पण येणार नाही. प्रेझेंट परफेक्टमध्ये जातं, प्रेझेंट परफेक्टमध्ये होणे जातं. राईट. आता बिंग डिस्कस हे काय येणार, कारण की पॅसिव्ह द मॅटर इज बिंग डिस्कस्ड ॲट द नेक्स्ट मीटिंग ऑफ द कमिटी. जो मॅटर आहे तो डिस्कस केला जात असणार एक पुढच्या कमिटीमध्ये, असं पुढच्या जी मीटिंग आहे कमिटीची त्याच्यामध्ये. म्हणून बिंग डिस्कस हे तुमचं उत्तर पाहिजे पॅसिव्हमध्ये. हे 2+V3 म्हणून इथे 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता किंवा असतो. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. इट इज टाइम टू शट द शॉप. MPC 2016 प्रश्न आला होता मित्र. राईट. आता जेव्हा मित्र इट इज टाइम, इट वॉज टाइम असा वाक्याची रचना असते तेव्हा त्याच्याबद्दल त्याचा पॅसिव्ह मध्ये बदल कसा करायचा त्यांनी काय सांगितलंय, पॅसिव्ह मध्ये बदल करायचा. तर कसं काय ते इथे मी लिहून ठेवलं आहे. हे बघा, इट इज टाइम, इट वॉज टाइम असं आलं तर त्याच्यासोबत तसंच लिहून काढायचं. त्यासोबत फक्त फॉर वापरा. राईट. नंतर ऑब्जेक्ट आणा सेंटेन्स मधला, नंतर त्याला टू बी प्लस V3 जोडा. आता कसं ते सांगतो. इट इज टाइम दिलेलं आहे. इट इज टाइम इथपर्यंत बरोबर आहे. बरोबर. नंतर आता याचा टू ऐवजी काय करायचं, फॉर वापरा. बरोबर. मग इट इज टाइम फॉर. आता ऑब्जेक्ट काय आहे, द शॉप. द शॉप आणायचा. मग नंतर ऑब्जेक्ट इकडे येईल फॉर नंतर, आणि शर्टचं काय होणार, V3 होणार. शर्टेड, टू बी शर्ट, टू बी शर्ट असं होणार. मग ती रचना कुठे आहे ते बघा. म्हणजे काय सांगितलं, इट इज टाइम जसं तसं घ्या, नंतर टू ऐवजी फॉर घ्या, नंतर ऑब्जेक्ट इकडे आणा, द शॉप इकडे आणायचं, नंतर टू बी प्लस शर्ट वापरा. टू बी प्लस शर्ट कुठे दिलंय, इट इज टाइम फॉर, आणि तुम्हाला सांगितलं फॉर. फॉरने जर गेला तर काही सेकंदात तुम्हाला उत्तर सापडत. फॉर कुठे ते शोधायचं. फॉर फक्त इथे आहे. मग इथे टू बी प्लस दिलेला आहे. इथे तर काही संबंध नाही याचा. इट इज टाइम दॅट शॉप शुड बी शट डाऊन, इथे बी काही संबंध नाही. राईट. मग तर हे होते इट इज टाइम टू बी शट द शॉप, टू बी शट द शॉप. हे रचना चुकली, रॉंग कन्स्ट्रक्शन आहे, चुकीचं कन्स्ट्रक्शन आहे, रॉंग स्ट्रक्चर. राईट. मग कसं करायचं, उत्तर कसं आलं त्याचं एक छोटासा फॉर्म्युला इथे लिहिला आहे. राईट. ते लक्षात घ्या आणि उत्तरपर्यंत कसं पोहोचलं तुम्हाला लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊया. Which among the given options is the most appropriate active voice form of the sentence below. काय असतं मित्रो, सूचना भली मोठी दिली असते, मग आपण विचार करतो सूचना लई मोठी दिली, सूचनाकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त लक्ष द्यायचं याच्यावर की तुम्हाला ऍक्टिव्ह सांगितलं की पॅसिव्ह सांगितलंय, इनकरेक्ट सांगितलं करेक्ट सांगितलं, याच्यावर फोकस करायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. म्हणून इथे काय सांगितलंय, ऍक्टिव्ह वॉइस सांगितलेलं आहे ओळखायला. ऍक्टिव्ह वॉइस ऑफ फॉर्म ऑफ द सेंटेन्स बिलो. कधी आला प्रश्न, MPC 2016 म्हणजे राज्यसेवा 16ला प्रश्न आला होता हा प्रश्न. राईट. द चिल्ड्रन वेअर गिवन व्हेरी टफ क्वेश्चन इन क्लास. आता हा टू बी प्लस V3 आहे, वाज वेअर प्लस V3 दिला आहे, म्हणजे हा काय सिंपल पाचचा पॅसिव्ह आहे. सिंपल पाचचा पॅसिव्ह आहे, पॅसिव्ह आहे. मग त्याचा ऍक्टिव्हाइज करताना काय पाहिजे, वाक्यामध्ये V2 पाहिजे. V2 कुठे दिलाय ते शोधायचं. V2 कुठे दिलाय ते शोधा. अ व्हेरी टफ क्वेश्चन वॉज गिवन, हे बी 2+V3 आहे, म्हणजे पॅसिव्ह आहे, हे नाही आहे. इन क्लास व्हेरी टफ क्वेश्चन वॉज गिवन, हे सुद्धा पॅसिव्ह आहे, याचा संबंध नाही आहे. द क्वेश्चन गिवन टू द चिल्ड्रन इन द क्लास वॉज व्हेरी टफ. द क्वेश्चन गिवन, आता ह्याचा काय संबंध, द क्वेश्चन गिवन हे रचना चुकलेला आहे. द टीचर गेव द चिल्ड्रन व्हेरी टफ. आता इथे फक्त इथे V2 आहे, म्हणजे उत्तर फक्त 4थ्या नंबरचे. काही सेकंदात आपण गेलोय, काही सेकंदात उत्तरपर्यंत पोहोचलंय. आता हे उत्तर कसं आलं तेही सांगतो. इथे काय केलं मित्रो, इथे जो सब्जेक्ट एजंट आहे, बाय प्लस सब्जेक्ट एजंट जो असतो, ऑब्जेक्ट प्रोनाउन वगैरे, तो इथे दिलेला नाही आहे. ऑब्जेक्ट प्रोनाउन किंवा नाउन तो दिलेला नाही आहे. मग तो कन्सिडर करायचा. क्लासमध्ये क्वेश्चन द्यायचं काम कोण करतं, टीचर. मग तो टीचर आपला कन्सिडर करायचा होता, म्हणून इथे द टीचर हा कन्सिडर केला आहे. म्हणून द टीचरने सुरुवात झाली, कारण की शब्दांची बदल होतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टचं इकडे पॅसिव्हमध्ये करताना ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट आधी आणावा लागतो. मग ऑब्जेक्ट जो ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे तो दिलेला नाही आहे, किंवा सब्जेक्ट प्रोनाउन म्हणतात त्याला आपण, तो दिलेला नाही आहे, तो कन्सिडर करायचा होता. मग नाऊन तो काय होता ते तो टीचर, तर टीचर इकडे आणला, नंतर त्याचं ऍक्टिव्हाइज करायचं म्हणून गिव्हनचं गेव होणार. मग ते तसं घेतलं. द टीचर गेव द चिल्ड्रन अ व्हेरी टफ क्वेश्चन इन क्लास. किंवा मित्र अ व्हेरी टफ क्वेश्चन नाही, तर हे बरोबर आहे. द चिल्ड्रन वेर गिवन व्हेरी टफ क्वेश्चन.
बरोबर. तर अशा प्रकारे 4थ्या नंबरचं उत्तर आहे. चला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर दिस सेंटेन्स गिवन बिलो. ऍक्टिव्ह सोडकायला सांगितलं आहे. कधी आला होता प्रश्न? इंजिनिअरिंग प्री म्हणजे MEC 2016 ला आलेला प्रश्न आहे. आय एम इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स. आता आय एम इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स हे आहे टू प्लस V3 म्हणजे सिंपल पेंटेन्सचा पॅसिव्ह रचना आहे. तर सिंपल पेंटेन्स पॅसिव्हाइज करताना V1 किंवा V5 होईल. आता मॅथमॅटिक्स इकडे येणार. मॅथमॅटिक्स आता मॅथमॅटिक्स इकडे आल्यानंतर हा सब्जेक्ट आहे. तर सब्जेक्ट इकडे आल्यानंतर याचं इंटरेस्टेडचं सिंपल पेंटेन्समध्ये V1 किंवा V5 व्हायला पाहिजे. मॅथमॅटिक्स सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग इकडे होईल इंटरेस्ट असेल. इंटरेस्ट मी असं पाहिजे. मॅथमॅटिक्स इंटरेस्ट मी जिथे आहे ते उत्तर तुमचं आहे. म्हणजे फक्त हेच आहे. आता तुम्हाला V1 किंवा V5 शोधायचं असं जरी सांगितलं असतं तरी तुम्ही शोधलं असतं. तर इथे इंटरेस्ट V2 आहे, मग हा जातो. नंतर आय टेक इंटरेस्ट इन माय, आय टेक कुठे आलं, आय टेक कुठून आणला म्हणून हा पण साईडला जातो. नंतर इज इंटरेस्ट इन केजिंग कंटिन्युअस आहे म्हणून हे पण जातं. लगेच आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. उत्तर V1 किंवा V5 कुठे आहे? इथेच दिलं आहे, मग म्हणून उत्तर तुमचं आहे. मॅथमॅटिक्स इंटरेस्ट मी हे तुमचं उत्तर आहे 2 नंबर्स. राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल. मित्रो, if you want to get command over on any topic of English grammar, you should do practice of PIQ of any exam. Any exam means ती कुठली एक्झाम असू द्या, मग ती बँकिंग असू द्या, रेल्वेची असू द्या किंवा MPCची असू द्या, मग किंवा कंबाईनमधले PSI STI असतील, क्लर्कचे असतील, तलाठी असेल, कुठल्याही एक्झामचे जे काही PIQ आहे मित्र, कोणतेही PIQ सॉल्व करा टॉपिक वाईज, तर तुमची त्या टॉपिकवरती चांगला कमांड येईल आणि भविष्यात तुमचे प्रश्नांची उत्तर चुकणार नाही. राईट. म्हणून प्रॅक्टिस करा. किंवा आपण माहिती आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, की प्रॅक्टिसने माणूस हा परफेक्ट होतो. म्हणून प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जेव्हा कुठे अडचण येते एखादा प्रश्न समजून घेताना, तर तुम्ही ज्या टीचरकडून कोणाकडून मार्गदर्शन घेत असाल, की माझ्याकडून घेताय की दुसऱ्याकडून घेताय, तर त्यांना तो प्रश्न टाकायचा, त्यांना विचारायचं की सर हे जर उत्तर मला जर कळत नाही आहे किंवा हा टॉपिक मला कळत नाही, मग तेव्हा पुढे जायचं. असं जर केलं तर तुम्ही आयुष्यभर कुठली गोष्ट विसरणार नाही आणि प्रश्न कसाही आला तुम्ही काही सेकंदाच्या आत उत्तरापर्यंत पोहोचणार. कारण की प्रश्न नेम ग्रामरचे चेंज होत नाही मित्रो. राईट. आणि आयोग सुद्धा बऱ्याचदा PIQ बघतो किंवा काही गोष्टी इकडे तिकडे चेक करतो आणि त्यानुसार प्रश्न सेट करत असतो. राईट. आणि तुमची जर प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही चुकत नाही. राईट. म्हणजे तुम्हाला खेळायची सवय झाली असेल तर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत बरोबर पोहोचतात. राईट. चला बघूया प्रश्न. चला, चेंज द व्हॉइस. राईट. फॉरेस्ट 2015ला प्रश्न आलाय, व्हॉइस बदला सांगितलेला आहे. इन द पॅसिव्ह फॉर्म द सेंटेन्स विल बी, म्हणजे पॅसिव्ह फॉर्म मध्ये सेंटेन्स कसं असेल हे विचारलेलं आहे. राईट. आता द डॉक्टर गेव हिम मेडिसिन. डॉक्टर गेव हिम मेडिसिन. गेव V2 आहे. काय आहे V2? मग इथे काय येणार? वॉज वेअर प्लस V3 हवा. कुठे आहे वॉज वेअर V3? बघा, जिथे वॉज वेअर दिसतोय आणि V3 दिलाय ते तुमचं उत्तर आहे. मग ते इथे हॅज बीन दिले, हॅज बीन गिवन हे परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्टचं पॅसिव्ह आहे, याचा काही संबंध नाही आहे. मग इथे दिसतंय हे उत्तर दिसतंय, ही वॉज गिवन मेडिसिन, हे पण दिसतंय. राईट. इथे वॉज वेअर V2 दिसतंय. राईट. नंतर मेडिसिन हॅज बीन गिवन, हॅज बीन गिवन हे सुद्धा प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह आहे, म्हणजे याचा काही संबंध नाहीये. जेव्हा इथे हॅज गिवन इथे असतं मित्रो, हॅज द डॉक्टर हॅज गिवन हिम मेडिसिन असं असतं, तेव्हा हे आणि हे तेव्हा उत्तर आलं असतं. पण तसं नाही आहे, इथे फक्त V2 आहे, म्हणजे वाजवेअर बदलायला पाहिजे. राईट. म्हणून मेडिसिन वॉज गिवन टू हिम हे बरोबर आहे. ही वॉज गिवन मेडिसिन हेही बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन B आणि C आहे. म्हणून 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. राईट. आता हे कसं आहे, इथे 2 ऑब्जेक्ट होते मित्र दिलेले, सेंटेन्समध्ये 2 ऑब्जेक्ट दिलेत. हिम हा एक ऑब्जेक्ट आहे, हा तुमचा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि मेडिसिन हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट वापर करून आपण पॅसिव्ह बनवता येतं. राईट. आणि 2 ऑब्जेक्ट असू शकतात सेंटेन्समध्ये, त्याचं पॅसिव्ह बनवता आलं पाहिजे. राईट. तर सहज आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला, ही लाईक्स पीपल टू प्रेज हिम. मित्रो, ही इन्फिनिटीची कन्सेप्ट आहे, इन्फिनिटीची. आणि इन्फिनिटीची कन्सेप्टचा सुद्धा मी एक्झाम्पल आय थिंक कदाचित पहिल्या आधीच्या स्लाइडमध्ये घेतलं असेल. राईट. इन्फिनिटीची कन्सेप्ट जेव्हा असते मित्रो, त्याचा पॅसिव्ह कसा करतात, म्हणजे इन्फिनिटी म्हणजे कसं असतं मित्रो, सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 प्लस किंवा वाक्यामध्ये एम इज आर
was, where, have, has, had, अजून बरोबर. त्यानंतर 2 + V1 अशी रचना असेल वाक्यामध्ये, तेव्हा त्याचा पॅसिव्ह हा खालच्या नियमानुसार करायचा. जसं म्हणजे ऑब्जेक्ट प्रॉन किंवा सब्जेक्ट प्रॉन जो दिला असेल तो आधी इकडे आणायचा. पॅसिव्ह मध्ये आपण शब्दांची इकडे इकडे बदल करतो, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कशी रचना, त्याची पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट V3 पाहिजे, राईट. ही मी शॉर्टकट सांगतोय, राईट. हे शॉर्टकट सांगतोय, तशी रचना आपण करतो, राईट. मग इथे मग तसं सांगितलंय, राईट. तसंच घ्यायचं. नंतर जे शब्द दिला असेल तो घ्यायचा. नंतर टू बी प्लस V3 आणि बाय सब्जेक्ट एजंट ऑब्जेक्ट प्रोनाउन जोडायचा, तिकडचा इकडे जातो, राईट. कसं करायचं आता बघा, सांगतो. ही लाईक्स पीपल टू प्रेज हिम. आता ही लाईक्स टू प्रेज हिम, इथला हा जो आहे हा इकडे येणार, राईट. हा हिमचं इकडे काय होणार, ही होणार. मग ही जिथे तिथे ही दिसतं ते उत्तरापर्यंत पोहोचतो. हा इथे ही आहे, इथे ही आहे, इथे नाही आहे, यांचा काही संबंध नाही, राईट. म्हणजे दोन ऑप्शन साईड लावतात. मग तर ही आता त्यानंतर काय सांगितलंय, त्यानंतर एमिजार वॉजवेअर घ्या. आता इथे बघा, ही लाईक्स जसं तसं राहणार, V5 आहे, राईट. जसं जो दिलाय तोच घ्यायचा. V5 दिलाय का नाही, जसंच ठेवा. मग ही लाईक्स आता म्हणजे यापैकी इथपर्यंत तर आपण येऊन गेलो, सॉरी या पेन दिसणार नाही, इथपर्यंत आपण येऊन गेलो. त्यानंतर टू बी प्लस जॉईन करा. मग टू बी प्लस जॉईन करा, लाईक्स नंतर टू बी पर्यंत आणला. नंतर V3 होतो, प्रेजचं काय होणार, प्रेज्ड होणार, प्रेज्ड. इथपर्यंत ही लाईक्स टू बी प्रेज बाय कोणाकडून, पीपल. बायने सब्जेक्ट इकडचा सब्जेक्ट जॉईन केला, बाय पीपल इथपर्यंत. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात असेल, जसं जसं लिहायचं आणि टू बी प्लस V शोधायचा. जर ती कन्सेप्ट जॉईन झाली ते उत्तर तुमचं असतं. मग इथे ती फक्त कन्सेप्ट टू बी प्लस इथेच दिसते, बाकी कुठेच दिसत नाही आहे. म्हणून उत्तर पण लगेच पीपल लाईक हिम टू प्रेज, हे कन्सेप्ट चुकीचं आहे. ही इज लाईक बाय पीपल टू प्रेज, हे बी कन्सेप्शन वेगळं आहे. पीपल आर प्रेज बाय हिम, हे वेगळंच आहे. हे पॅसिव्ह आहे, हे वेगळं आहे, पण उत्तर वेगळं आहे. याचं उत्तर हेच आहे, फक्त यांचं उत्तर हे आहे. पॅसिव्ह मध्ये हे याचं पॅसिव्ह इथेच होणार. आता बघा टू प्रेज हे काय, इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे, इन्फिनिटिव्ह, राईट. इन्फिनिटिव्ह असं इन्फिनिटिव्ह रचना अशा प्रकारचे बदल करायचा. आता मित्रो याच्यावर कमांड करून येईल पुन्हा, यू शुड डू प्रॅक्टिस ऑफ सच क्वेश्चन्स. अशा क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला लक्षात येईल की कसं बदल करतात, राईट. दे awarded her the Nobel Prize for her social work. दे अवॉर्ड, त्यांनी तिला नोबेल प्राइज दिलं फॉर तिच्या सोशल वर्क साठी, राईट. आता इथे बघा V2 काय, वर्ब काय V2 आहे. मग वॉजवेअर प्लस V3 मध्ये पॅसिव्ह होणार. तर बघा वॉजवेअर प्लस V3 आहे का शोधा. फॉर हर सोशल वर्क द नोबेल प्राइज वॉज अवॉर्डेड. वॉज प्लस V3 आहे म्हणजे पॅसिव्ह आहे, पॅसिव्ह वाईज आहे. द नोबेल प्राइज वॉज अवॉर्डेड टू हर फॉर हर सोशल वर्क. वॉज प्लस V3 आहे, पॅसिव्ह वाईज आहे. She was awarded the Nobel Prize. She was awarded the Nobel Prize by them for her social work. Was plus V3 आहे, पॅसिव्ह वाईज आहे. म्हणजे 1 2 3 तिघं पॅसिव्ह मध्ये आहेत. त्यांनी काय पॉइंट आउट इनकरेक्ट फॉर्म ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स. पॅसिव्हचा इनकरेक्ट फॉर्म कोणता आहे तो शोधायला सांगितलं, पण तिघं पॅसिव्ह. मित्र म्हणजे एक वाक्य अनेक वेगळ्या पद्धतीने पॅसिव्ह मध्ये लिहिलं जातं. याच्या आधीचं पण एक सेंटेन्स पाहिलंय, ते मला आता आठवत नाही एक्झॅक्टली, पण तुम्हाला सांगितलं की हे पॅसिव्ह मधले आहेत. एकच सेंटेन्स वेगळ्या पद्धतीने लिहिला जाऊ शकतो. तसंच हे आहे, एकच वाक्य 3 प्रकार लिहिले जाऊ शकते पॅसिव्ह मध्ये, बघा, राईट. म्हणजे तिघं बरोबर आहेत पॅसिव्ह मध्ये, म्हणजे एकही इनकरेक्ट नाहीये. म्हणून ऑप्शन मध्ये नन ऑफ दिस इज इनकरेक्ट हे आहे, राईट. हा एक तुम्हाला समजलं असेल. एस 2015 ला प्रश्न आला होता मागचा. चेंज द वॉइस डिपार्टमेंटल STI 2014 ला प्रश्न आला होता. वी वेर इन्स्ट्रक्टेड दॅट बाय सनडाऊन वी शुड फिनिश द वर्क. आता व्हाईस बदला सांगितलेला आहे. आता कोणता व्हाईस बदला हे सांगितलेलं नाहीये. ऍक्टिव्ह मध्ये करा की पॅसिव्ह मध्ये करा असं काही सांगितलं नाही. वाक्य वाचायचं आणि वाक्यावरून जर वाक्य ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा आणि जर वाक्य पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह मध्ये करा. ही आपली कॉमन अंडरस्टँडिंग असली पाहिजे. त्यांनी सांगितलं तर. आता वी वेर इन्स्ट्रक्टेड, आता वेर इन्स्ट्रक्टेड म्हणजे टू बी प्लस V3 आहे, हे पॅसिव्ह वाईस मध्ये आहे. आणि कोणतं पॅसिव्ह मध्ये, सिंपल पाचचं पॅसिव्ह आहे. मग सिंपल पॅसिव्ह ऍक्टिव्ह करत असताना V2 आला पाहिजे. दॅट
बाय सनडाऊन वी शुड फिनिश द वर्क. आता हे काय मॉडेलचं ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता मॉडेलचं ऍक्टिव्ह व्हॉइस करताना इथे काय येणार टू बी प्लस V3 पाहिजे राईट. आता तसं जॉईन करायचं आपला. आता पहिलं वाक्य कसं होईल ऍक्टिव्ह कसं होईल वी इन्स्ट्रक्टेड दॅट द वर्क शुड बी फिनिश बाय सनडाऊन असं ते उत्तर पाहिजे. वी इन्स्ट्रक्टेड हा. दुसरं अजून महत्वाचं इथे वी इन्स्ट्रक्टेड असं पण येऊ शकतो मित्रो, किंवा ते याच्यातला जो सब्जेक्ट एजंट आहे तो दिला नाही, मग इन्स्ट्रक्ट कोण करतो, कोणीतरी करणार, दे इन्स्ट्रक्टेड असं पाहिजे दॅट द वर्क शुड बी फिनिश्ड बाय सनडाऊन असं. आता दे ने जिथे सुरुवात आहे ते उत्तर तुमचं आहे मित्रो. मग दे फक्त दोन ठिकाणी, दे 2 आणि 3 मध्ये राईट. सनडाऊन इन्स्ट्रक्टेड अस. आता सनडाऊन इन्स्ट्रक्टेड कसं काय, हे सनडाऊन नाहीच आहे, हे हा काही सब्जेक्ट एजंट नाही आहे नाही का, म्हणून हे चुकलेलं आहे. वी वेअर हे आलं असतं, वी इन्स्ट्रक्टेड दॅट द वर्क शुड बी फिनिश बाय अस बाय सनडाऊन. आता हे ठीक आहे, वी वेअर इन्स्ट्रक्टेड दॅट द वर्क शुड बी फिनिश बाय अस बाय सनडाऊन, हे ठीक होतं. पण इथे काय आहे, हे ऍक्टिव्ह व्हॉइसची रचनातला वी जसा घेतला आहे राईट. इथे कोणीतरी थर्ड व्यक्ती आपल्याला इन्स्ट्रक्ट करतो ना, मग तो नाही आहे, मिसिंग आहे. मग दे हा जो बाय सब्जेक्ट एजंट तो मिसिंग होता, तो दिला पाहिजे होता. मग म्हणून दे इन्स्ट्रक्टेड अस इथपर्यंत बरोबर आहे. दे इन्स्ट्रक्टेड अस दॅट वी शुड दे इन्स्ट्रक्टेड अस दॅट द वर्क शुड बी फिनिश बाय सनडाऊन, हे उत्तर आहे. आता हे कसं आलंय पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो. आता इथला जो आहे वी इन्स्ट्रक्टेड इथपर्यंत पॅसिव्ह आहे का नाही, मग कोणी इन्स्ट्रक्ट केलं, कोणीतरी केलं. इथे एका व्यक्तीचं नाव पण येऊ शकलं राईट, पण इथे दे घेतलाय, दे बरोबर आहे. मग हे काय ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे ना, त्याच्या ऍक्टिव्ह मध्ये करा. इन्स्ट्रक्टेड पाहिजे, मग इन्स्ट्रक्टेड बरोबर आलं. आणि कोणाला केलं, अस, हे बरोबर आलं. आणि नंतर हे जे आहे इकडचा ऑब्जेक्ट इकडे येणार, मग द आलं राईट. आणि शूडचं शुड बी होणार, मग शुड बी बरोबर आहे राईट, म्हणून इथपर्यंत बरोबर आहे. दे इन्स्ट्रक्टेड अस दॅट वी शुड. आता ही रचना चुकीची होती, ही रचना इथे पॅसिव्ह व्हॉइस बनवलेलं नाहीये. इथे दे इन्स्ट्रक्टेड इथपर्यंत बरोबर होतं. मग इथे कसं पाहिजे, दे इन्स्ट्रक्टेड अस दॅट द वर्क शुड बी, इथे असं पाहिजे द वर्क शुड बी डन द वर्क शुड बी फिनिश बाय सनडाऊन असं पाहिजे होतं. थोडक्यात रचना कशी पाहिजे होती ही ऑलरेडी इथे दिलेली आहे राईट, म्हणून ऑप्शन नंबर 3 आहे. म्हणजेच काय इथे काय केलं, ह्या पॅसिव्हचा ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये V2 केला आणि याचं शुडचं शुड बी असं केलं, म्हणजे पॅसिव्हमध्ये रचना केली. म्हणजे हे पॅसिव्ह होतं ते ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये केलं, हे ऍक्टिव्ह आहे ते पॅसिव्हमध्ये केलं. म्हणजे काय आपल्याला सांगितलं की त्यांनी काय करा, पण तुम्हाला मी आधीच म्हटलं की सेंटेन्स वाचायचं, चेंज व्हॉइस फक्त सांगितलंय, मग चेंज व्हॉइसमध्ये सेंटेन्स जर ऍक्टिव्ह आहे तर पॅसिव्ह करा, पॅसिव्ह आहे तर ऍक्टिव्ह मध्ये करा. हे आपण कॉमन सेन्स आपला वापरायचा असतो. चला पुढे जाऊया मित्रो. इथे आपला हा PIQचा जो थर्ड पार्ट होता चेंज व्हॉइसचा PIQचा तो संपलेला आहे. तरी या रिलेटेड काही शंका असतील, समस्या असेल तर तुम्ही मला मेसेज ड्रॉप करू शकतात राईट, किंवा कॉल करू शकतात तुमच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त लोकांना फक्त शेअर करा राईट. भेटूया पुढच्या लेक्चरला. बाय बाय, सी यू.